थँक्यू समीर समरे सर आणि थँक्यू नितीन काळे. या आपण बोलूया आई गावदेवी संघ घेसराची स्पर्धा आई गावदेवीचे 2024-25 पर्व आपण पाहतोय आणि आज पहिला दिवस मजा आली. काही सामना रंगला मगाशी अंगावरती शहारा निर्माण झाला होता. प्रेक्षकांनी देखील श्वास रोखला होता. तसाच सामना होऊ दे. आम्ही गण्याला पुन्हा साकडं घालतोय आणि तो सामना प्रेक्षकांना पुन्हा एकदा तसाच सामना पाहायला मिळलो. मीर स्पोर्ट्स वसा टीम ऑन द टॉस सिलेक्टेड फील्ड फर्स्ट आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते मात्र या संघाला निश्चित अडवली संघाचं आज नाव पण पाहिलं तर प्रियाशा अडवली अडवली प्रिशा माफ करा प्रिशा 11 जानमन अडवली. बघायचं अडवली संघ अडवणार का या वसार संघाला आणि बघायचं वसार संघ कशी कामगिरी केली. एका बाजूला वसार संघाने मगाशी 75 धाबा कुठल्या तर एका बाजूला 54 धाबा डिपेंड केल्या होत्या संघाने. त्यावर दोन्ही संघाची ताकद चांगली आहे. दोन्ही संघाने एक सामना जिंकलाय. मध्ये मगाशी सामना 5 षटकांचा आता सामना 4 षटकांचा. मगाशी सकाळचं वातावरण आता मात्र दुपारचं वातावरण. मजा येईल. सर्व बदललंय मैदानावरती. बघायचं नितीन हा सामना किती रफ अँड टफ पाहायला मिळणार. प्रेक्षकांची मांदी आली आणि भरपूर प्रेक्षक युट्यूबला सामना एन्जॉय करतात. स्वागत आहे तुमचं. भरपूर चांगली स्पर्धा आपण पाहतोय. आई गावदेवी चषक घेसर 2024-25 पर्व आपण पाहतोय. सर्वांचं आम्ही स्वागत करतोय. सालमीची मैदानावरती मैदानी दसरा टाकेला फलंदाज सज्ज उजव्या हाताचा करण आणि त्याला साथ देईल दीपक. करण भाणे आणि दीपक भाणे. स्ट्राईक ह्याला फलंदाज करण स्ट्राईक येते. सूरज दूधकर येते गोलंदाजी मध्ये. बघायचं आहे या संघामध्ये मीरला देखील आपण पाहतोय. मीरचं वय वर्ष फक्त 9 आहे. 4थीला येतो सध्या आणि त्याच्या नावाना संघ उतरलाय कारण त्याला देखील बालकडू दिलं गेलंय ते रविदादांच्या माध्यमातून आणि त्यांची पुढची पिढी तुम्हाला पाहिली क्रिकेटच्या माध्यमातून. ना बॅक टू क्रिकेट लवकर सांग. एक मिनिट तर ज्या संघाने चॉईस बॉल केले तो पंचाकडे आपण सोपवायचं लक्ष असू द्या कारण आमचं कमिटीचं लक्ष चांगलं आहे तुमच्याकडं कारण चेंडूची छेडछाणी होऊ शकते. चांगला निर्णय. हॅव लुक ॲट द ॲक्शन रिप्ले. ओ माय गॉड व्हॉट अ शॉट. चेंडूमध्ये इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. उंची जास्त होती चेंडूमध्ये आणि तेवढाच चांगला झेल टिपत असताना पहिल्या धक्कामध्ये होती गोल्डन विकेट. या सूरज दूधकरनं पहिलाच गडी बाद केलात. प्लॅटिनम विकेट ज्याला म्हटलं तर एका पहिल्या चेंडूत गडी बाद झालाय आणि पहिलाच धक्का दिला मैदानावरती. बघायचं आहे ज्या संघाला मागच्या सामन्यामध्ये 53 धाबा कुठल्या होत्या त्या संघाला ह्या मैदानावरती किती कसरत करावी लागेल. मागचा सामना काय रंगला. पैसा वसूल झाला आणि जबरदस्त प्रेक्षकांना सामन्याचा आनंद लुटला कारण एकच सामना असा झाला आज या स्पर्धेत तो मात्र पाहण्यासारखा होता. हा सामना देखील चांगला होईल अशी अपेक्षा बाळगूया. इनेट नंबर 3 वरती फलंदाज विजय पवार. मागच्या सामन्याचा हिरो. जबरदस्त कामगिरी. ओ बॅट हँड पॅडमध्ये चेंडू ब्लॉक खालचा बापर चांगला चेंडू. याली मात्र चेंडूला ड्राईव्ह करत असताना एका दापुले गेले वेगाने पुढे सरकला पार वेगानं. जगदीश दूधकर येतोय आणि जगदीशला मात्र थोडासा विलंब होते चेंडू याला गादा करण्यासाठी. चांगली मगाशी विजय पवार मात्र गोलंदाजीमध्ये त्यानं 2 गडी रनआउट केले. 1 गडी बाद केला. 2 झेल टिपले. फलंदाजी केली नव्हती मगाशी. मात्र आता बघायचं विजय पकड लक्ष असणार आहे. ऑन साइडला वॉर अ शॉट मात्र मिस टायमिंग सोपा झेल. जगदीश दूधकर चेंडू खाली. फलंदाज बाद. दुसरा धक्का मैदानावरती. 4 षटकाच्या झटपट क्रिकेटमध्ये झटपट विकेट मैदानावरती दुसरा धक्का. 1 धावसंख्येवरती डीजे. कसा होता फटका किती लवकर सजवला होता मात्र पॅरल स्ट्रोक होता. बॅकलिप हाय नव्हती. ट्रिमेंडस पॉवर नव्हती. लॅक ऑफ पॉवर होती. चांगला झेल टिपलाय जगदीश दूधकरनं. फलंदाज बाद. दुसरा धक्का. धावसंख्या अवघ्या 2 आणि 2 धावसंख्येत 2 धक्के देत मैदानावरती. गुड बॉलिंग फ्रॉम सूरज दूधकर. कमबॅक किती चांगलं होतं बघा. थँक्यू MTC स्पोर्ट्सच्या माध्यमातून बघा प्रत्येक अँगलनं लाईव्ह टेलिकास्ट ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून. गुड जॉब. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन खोदून काढला चेंडूला. लॉंगाला बॅकअप आहे. कपल द बाउन्स आहे. चांगला बॅकअप आलं ते एक्झॅक्टली नितीन माते येत असताना बॅकअप देतोय. एकच धाव मैदानावरती. खूप चांगली गोलंदाजी सूरज दूधकरचं मी कौतुक करेन कारण या सूरज दूधकरनं भरपूर वर्ष क्रिकेट खेळलाय. तो रविदादाचं बोट पकडून क्रिकेटमध्ये आलाय आणि तो बालकडू देखील त्याला मिळाला. गुड बॉलिंग ओर द विकेट. एज लागली. चेंडू मागे निघून गेला. फ्लाइंग स्लिप मध्ये चांगला बॅकअप होतं चेंडूची मात्र फेका फेकी. 3 धक्के मैदानावरती. ओ माय गॉड.
ज्या संघाने या स्पर्धेमध्ये पहिला विजय प्राप्त केला होता त्या संघाला पहिल्या षटकामध्ये मात्र 3 धक्के डीज आहे. जय पाटील मागच्या सामन्याचा हिरो 38 धावा कुठल्या होत्या. ज्या मगाच्या जयचा जय जयकार आम्ही केला होता तोच फलंदाज झाला. याला मात्र मॅन ऑफ द मॅचचा पहिला पुरस्कार पटकावला. या स्पर्धेमध्ये पहिला मॅन ऑफ द मॅचचा ट्रॉफी घेणारा तो आला जयकडे. आता मात्र भरपूर अपेक्षा असणार आहे जयचं. जय पाटील 3 धावा फक्त 1 धाव मात्र 3 गडी बाद. असे वाटते की क्रिकेट नाही बघत आम्ही, असे वाटते की आम्ही फुटबॉलचा स्कोअर पाहतोय. तशाच गोलचा फुटबॉलचा गोल असेच असतात 1 2 2 3 असेच असतात. कारण आम्हाला फुटबॉलचं देखील भरपूर वेळ आहे. 1 धाव 3 बाद नॉट अ गुड क्रिकेट. 2 धावा 3 बाद स्क्रीनवरती आपण चेंज करायचे. 2 धावा 3 बाद एकूण धावसंख्या 3. माफ करा आम्ही मॉनिटरवरती फक्त एकच होती. 3 धावा 3 बाद जर अपडेट करायचं प्लीज. MTC स्पोर्ट्स गुड बॉलिंग व्हेरी गुड बॉलिंग. स्वीट शीटचा वापर वॉट अ कॉन्फिडन्स अँड वॉट अ ड्राईव्ह. स्वीट शीटचा वापर केला स्वीप पिचचा यामध्ये चांगला फटका पाहायला मिळाला आहे. वॉट अ कॉन्फिडन्स बिहाइंड द स्ट्रोक. दिस इज अ फॅबुलस स्ट्रोक. दॅट्स अ 4 रन्स पहिला चौकार. चॉईस चेंडू दिलाय तुमच्याकडं तो तुम्हाला यूज करायचा नाही दिला. येस चॉईस चेंडू लगेच द्यायचा आपण लक्ष असू द्या. तर हीच गोष्ट कमिटीने आमच्यापर्यंत पोहोचवली होती. स्विचिटचा फटका चांगला फटका सजला. वाट कॉन्फिडन्स. नजर बघा बॉडीचा बॅलन्स बघा शॉटचं सिलेक्शन बघा आणि कॉन्फिडन्स बघा फटक्यामध्ये किती होता. गुड बॅटिंग 7 धावा 3 बास्ती आपण पाहतोय. 1 षटकाची सांगता होते. नॉट अ गुड स्टार्ट. चांगली सुरुवात म्हणता येणार नाही. 3 गड्याचा मोबदला मोजावा लागलाय. बघा रिव्हर्सचा फटका पुन्हा एकदा क्रॉस संघाने तुम्हाला दाखवला होतोय तो मात्र जयनं दाखवलाय. काय जयनं पहिल्याच सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड स्वीकारला होता मात्र जयचा क्रमांक एवढा मागं का ठेवला हा देखील मला प्रश्न पडलाय. कारण 3 गडी बाद झाल्यानंतर 5व्या क्रमांकावरती त्याला प्रमोट का केलं, त्याला 1 डाऊनला प्रमोट का केलं नाही हा देखील विचार मला पडलाय. कारण झटपट क्रिकेट आहे. आता 4 षटकांचं क्रिकेट आहे. सेट फलंदाज आहे आणि चांगल्या टचमध्ये फलंदाज आहे तो. स्ट्राईक हँडला कल्पेश. स्ट्राईक हँडला कुणाल येत असताना कल्पेशने चलाकी केली. त्याने जयला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न केला मात्र जय डेंजरला धावतोय 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 आणि पंचांचा इशारा. सॉफ्ट सिग्नलला आउट मात्र 3ऱ्या पंचांना त्याने रेफर केलाय. हा चेक केला जाईल. खरं तर फलंदाज कल्पेशला स्ट्राईक दिली होती सिंगल काढून. मग 2 धावांची जोखीम जयनं का घेतली हा देखील मोठा प्रश्न निर्माण झालाय. त्यामुळे हा धोका निर्माण झालाय का. ज्या जयनं आलेल्या स्विचच्या माध्यमातून चौकार दाखवलाय, ज्या जयनं मागच्या सामन्यामध्ये जबरदस्त आपलातून फंची करून नॉनस्टॉप 38 धावा कुठल्या होत्या त्या जयनं ही रिस्क का घेतली, त्यांनी जोखीम का घेतली हा प्रश्न पडला असेल संघनायक योगेश भाणेला. कल्पेशची कोणती चूक नव्हती. कल्पेशनं फुलटॉस घेतला. फक्त एकच धाव काढायची होती. तो हिट करू शकला असता मात्र त्याला स्ट्राईक द्यायची ती जयला मात्र जयनं हा केलेला. खरोखरच आता मात्र रिस्क घेतली आणि रिस्क मागात पडले की काय. वसार संघासाठी ही विकेट गोल्डन असणार आहे. जर गडी बाद झाला तरी गोल्डन विकेट असू शकणार आहे. कारण याच जयनं मगाशी देखील अक्षरशः धावांचा 1वा पेटवला. 38 धावा कुठल्यात मगाशी आणि काय फटके दाखवले आहेत. प्रेक्षकांच्या डोळ्यांचं पारणं पेटलं होतं या फलंदाजानं आणि नॉट आउट. यस नॉट आउट. दैव बलवंत. हिंदी में आधी आम्ही नेहमी म्हणतोय की क्रिकेटने योद्धाओं का साथ दिया है आणि ते योद्धा आहे त्याचा साथ दिली क्रिकेटनं. नशिबाची साथ. 2 धावा हे बघा एक्स्ट्रा रिप्लेमध्ये दूध का दूध पाणी का पाणी साईड अँगलनं एक्झॅक्टली बॅट ग्राउंडिंग झाले. गुड डिसिजन प्रसाद सत्रबुद्धे सर. व्हेरी गुड डिसिजन. चेंडूला फक्त आता दिशा दिली. 1 धाव मिळणार. स्टक करत असताना स्टेअर केला चेंडूला. लॉंग आपला चांगला बॅकअप होतं. गिरीश फार वेगानं आलाय आणि 1च धाव मिळणार. बघायचं जयला स्ट्राईक जास्त द्यायचे. 10 धावा 3 बाद. दुसरे षटक मार्गस्थ असताना 4 षटकांचा सामना. टॉस जिंकला मीर स्पोर्ट्स. यावेळी वसार संघानं क्षेत्ररक्षण स्वीकारलं. आमंत्रण दिलं ते मात्र प्रिशा 11 जयमान अडवली संघाला फलंदाजीसाठी. सुरुवात चांगली नाहीये कारण योगेश माने संघनायकाची भूमिका पार पडत असताना पहिला सामना चांगला जिंकला. डिपेंड केला पहिला सामना.
तो देखील खूप चांगला सामना होता. 5 चेंडूमध्ये 16 धावांची गरज होती आणि अशा परिस्थितीत खाडी संघाला पराभव स्वीकारावा लागला होता. स्ट्राईकला फलंदाज जय पाटील अटॅकिंग स्टान्स मध्ये. जयसाठी चेंडू याली मध्ये त्यानं फॉलिंग स्लिप दाखवलाय. फटका सीमा पडिका लॉंग लेग रिजन मध्ये नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. अजून एक देखना चौकार. एवढी चांगली फलंदाजी हा फलंदाज करू शकतोय, मग मगाशी जोखीम का घेतली? हा मला पडलेला प्रश्न फार मोठा आहे आणि प्रेक्षकांना देखील मोठा पडलेला प्रश्न. त्याच्याकडे क्लास आहे, त्याच्याकडे स्टँडर्ड आहे, त्याच्याकडे क्वालिटी आहे आणि त्याच्याकडे आत्मविश्वास देखील चांगला आहे. शॉटचं सिलेक्शन देखील खूप सुंदर आहे आणि त्याची नजर देखील कडेमध्ये होती. सच अ ग्रेट बॅटिंग फ्रॉम द जय पाटील. 14 वरती 3 अशी स्थिती आपण पाहतोय आणि 1 पूरक 3 षटकांची सांगता झाली. म्हणजे हा सामना 4 षटकांचा आहे, त्यामुळे 9 चेंडूंचा खेळ संपलाय. अजूनही ऑन साइडला ड्राइव्ह केलाय अलंग द कार्पेट ऑनच्या माध्यमातून पुढे सरकला लॉंगॉनला. ओ गुड फिल्डिंग. एकच धाव. एकच धाव. 15 धावा धाव फलकावरती. नितीन वेगान आला होता चेंडूवरती. फिल्डिंग मध्ये चेंजेस वेगान आहेत, कारण एक डावकरा फलंदाज जय पाटील आहे, दुसरा कल्पेश माने उजव्या हाताचा. कल्पेशचं मी कौतुक करेन. 3 चेंडूचा त्याने सामना केलाय. 4 धावा कुठल्यात त्यानं मैदानावरती आणि जयनं आलेल्या 3 चेंडू 9 धावा कुठल्यात. 2 चौकार त्यानं दाखवल्यात. 300चा बॅटिंग टाइम मेंटेन केलाय. ग्रेट बॅटिंग ओव्हर द विकेट. ओ हाफ ट्रॅकर. यावेळी रुबी कट दाखवत असताना यावेळी चेंडू निघून गेला. तो थर्ड मॅन बॉडी लाईन. पुन्हा एकदा चौकारासाठी जबरदस्त बॅटिंग डीज आहे. ऑन द राईट्स चेंडू यावेळी मध्ये बाउन्स डिलिव्हरी आणि किती चांगला अप्पर कटचा फटका दाखवलाय. 19 धाबा 3 बाद धाबा झाल्यात आता मैदानावरती. ऑन साइडला ग्लान्स करायचा होता. चेंडू खाली राहिलाय. चेंडू मागे निघून गेला. पंचांचा एक्झॅक्टली मागे शॉट फार्लिंग रेजमध्ये चेंडू अडवला जातो. कव्हर करते फक्त एकच धाव. चांगली भागीदारी जय पाटील आणि कल्पेश भानेचे मी कौतुक करेन, कारण अशा परिस्थितीमध्ये जय मैदानावरती आला जेव्हा विकेटचं सातत्य 3 वरती 3 बाद होते आणि मी वर्णन देखील केलं होतं की आम्ही फुटबॉल पाहतो की क्रिकेट पाहतोय, अशी परिस्थिती होती आणि जयनं आलेल्या धावांची सुरुवात केली आणि कल्पेशने त्याला साथ दिली. 2 षटकांची सांगता. 20 धावा 3 बाद मैदानावरती. पहिल्या षटकामध्ये धावाल्या ते आमचे स्कोर आम्हाला सांगतील. त्या 7 धावाले होते. 3 गडी बाद झाले होते आणि या षटकामध्ये धावाले तब्बल 13. म्हणजे धाव सेकेला आकार येतो. 20 धावा 3 बाद आपण पाहतोय. ज्या संघानं 75 धावा कुठल्यात तो मात्र क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि ज्या संघानं 54 धावा डिपेंड केल्यात तो मात्र फलंदाजी करतोय. एका बाजूला फलंदाजीची ताकद, एका बाजूला गोलंदाजीचा युनिट तुम्हाला पाहायला मिळतोय. हा सामना चांगला रंगणार. कुठेही जाऊ नका. पात्रा स्पर्धा आई गावदेवी चषक 2024चं पर्व आपण पाहतोय. घेसर संघाच्या माध्यमातून चांगली स्पर्धा आपण पाहतोय. हे बघा आमचे प्रेक्षक आणि आमचे आयोजक यावेळी सामन्याला आनंद लुटत असताना. आकाश भोईर प्रचंड मेहनत आहे आकाशची. कारण सकाळी आम्ही ते 9 वाजता आलो, मात्र आकाश आमच्या अगोदर मैदानावरती होता. सर्व मॅनेजमेंट त्याने केले, सर्व धावपळ त्याने केले आणि चेहऱ्यावरती आता त्याच्यात तेज दिसतंय, ते समाधान दिसतंय. कारण ही स्पर्धा एका दिवसात झाली नाहीये, यासाठी 15 दिवसाची मेहनत असते. आणि आकाशचं मी कौतुक करेन, त्याच्या आर्मीचं कौतुक करेन, त्याच्या कंपनीचं कौतुक करेन. चांगली स्पर्धा प्रेक्षकांसाठी. 20 धावा 3 बाद ना. बॅक टू क्रिकेट. गोलंदाज सज्ज होतोय. वेगवान गोलंदाज गिरीश म्हात्रे येत असताना 15 नंबरची जर्सी. 20 धावा 3 बाद 30 षटक. बघायचं काय कामगिरी करणार. लेफ्ट ओव्हर द विकेट. अटॅकिंग फटका. व्हॉट अ शॉट. पॉवरफुल स्ट्रोक. स्क्रीनच्या एक्झॅक्टली यावेळी वर्ण चेंडू फेकून दिलाय. 6 धावांसाठी पहिला षटकार या सत्राचा. ची वाट बघावी लागली. 13व्या चेंडूत षटकार आलाय. किती प्रतीक्षा करावी लागली एका षटकारासाठी. 4 षटकांच्या झटपट क्रिकेटमध्ये मात्र चांगली फलंदाजी. आता मात्र जोशात आलाय फलंदाज कल्पेश भाणे. त्याने बॅटचा फेस ओपन केलाय. आता ऑन साइडला याली मध्ये चेंडूला हुक करत असताना चेंडू ट्रॅव्हल झालाय. लॉंग लेग रेजर मध्ये चेंडू पोहोचू शकला नाहीये. धावांची मात्र लुटालूट. धावा आणि फक्त धावा. अजून एक देखना चौकार. मोठा हिट. धावसेकेला आकार आलाय. 2 षटकामध्ये 20 धावा आणि मागच्या 2 चेंडूमध्ये 10 धावा. पहिल्या 6 चेंडूमध्ये 7 धावा, नंतरच्या 6 चेंडूमध्ये 13 धावा आणि मागच्या 2 चेंडूमध्ये 10 धावा. हे क्रिकेट आपण पाहतोय मैदानावरती. किती उत्तुंग झेप घेतली. कल्पेशचा आत्मविश्वास का वाढला. जयनं आलेला सुरुवात केली तेव्हा कल्पेशचा आत्मविश्वास वाढला. दोघांना मध्ये चांगली भागीदारी सजवली. 30 धावा 3 बाद. समीकरण 3-3चं होतं, आता 30-3 आपण पाहतोय. बदल झाला मैदानावरती. लाईन चुकली, लेन चांगली, पंच सांगत असताना इट्स ॲब्सोल्युटली वाईड.
बघा क्रिकेट किती बदललं. 3-3 फक्त 3 धाबा 3 बाद. आता समीकरण 30-3 30 धाबा 3 बाद. व्हॉट अ पार्टनरशिप. ग्रेट बॅटिंग. गोलंदाज थोडासा गिरीश मात्र रिलीज करू शकला नाही चेंडूला. फलंदाज मात्र लगेच त्याला वेळ मिळाला. त्याने लगेच माती हाताला लावली आहे. ग्रिप मजबूत करायची आहे, त्याला धाबा मजबूत करायचे आहेत, संघाला मजबूत करायचं आहे हेच दाखवत असताना 31 लॉस ऑफ द 3 विकेट्स. बॅट अँड पॅड मध्ये चांगला चेंडू. याला एक्झिक्युशन चांगलं होतं. छत्रपती सरला मिड विकेटला एकदा पुरे केले. कुणाला लाईव्ह थ्रो मात्र बाउन्स केलाय. कोणाला गुड फेडलंय. एकच धाव. एखाद्या धावसेला फरक पडणार. 32 धावा. चांगली भागीदारी मैदानावरती. दोघांमध्ये जय आणि कल्पेश मध्ये 29 धावांची भागीदारी. 32 धावा दापलकावरती. एक धाव वाईट आपण पाहिली आणि 2 धावा फलंच्या माध्यमातून 32 धावा 3 बाद. चांगलं क्रिकेट. 2.3 षटकांची सांगता झाली. 9 चेंडूचा खेळ अजूनही पर्याप्त आहे. 4 षटकाचा झटपट क्रिकेटमध्ये किती धावा काढणारा संघ याचं उत्तर शोध या मैदानावरती. चांगलं क्रिकेट. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आणि शांत वातावरणामध्ये रंगलेला सामना. थंडगार वातावरण मैदानावरती. पोषक क्रिकेटला वातावरण. ओर द विकेट. ओ जागेवर केल्याचा प्रयत्न नाही खेळू शकत तुम्ही या गोलंदाजाला. कारण गोलंदाज लेग ब्रेक करतो, अप ब्रेक करतो, कधी फ्लिपर फेकतो तर कधी ब्लॉकॉल म्हणजे निश्चित ब्लॉकॉलचे चेंडू देखील फेकतो. त्यामुळे ह्या गोलंदाजाला तुम्ही जागेवर नाही खेळू शकत. फुटवर्कचा वापर शुद्ध मराठीमध्ये पद्धत आलित्य फार महत्वाचे आहे. 32 धावा 3 बाद. गुड कमबॅक फ्रॉम द गिरीश मात्रे. कौतुक करेन गिरीश. पहिल्या 2 चेंडूवरती एक षटकार आणि चौकार. नंतरच्या 2 चेंडूवरती त्यानं फलंदाजाला शांत ठेवलंय. ते मात्र जय पाटीलला. जयला शांत ठेवणं सोपं नाहीये कारण जय शांत राहत नाहीये. मग ते शांत ठेवलंय त्याला. गुड कमबॅक फ्रॉम द गिरीश मात्रे. 32 धावा 3 बाद. अजूनही चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 more innings टू गो ऑफ थर्ड ओव्हर. ड्राईव्ह केला चेंडूला. थोडासा उशिरा बॅकअप दिलं होतं. 22 चेंडू खाली. गुड फॉर फिल्डिंग. फिल्डिंगचा दर्जा चांगला उंचायला बसार संघाना. एकदा मिळणार. धावसंख्येवरती फरक पडणार आणि धावसंख्या कन्वर्ट होणार. ते स्कोरर आम्हाला सांगतील ती धावसंख्या 33 आणि 3 म्हणजे 30 धावांची भागीदारी. 3 वरती 3 होते आणि आता 33 वरती 3. जय पाटील कल्पेशचं मी कौतुक करायला विसरलं. कल्पेश बाणेचं. दोघांमध्ये 30 धावांची भागीदारी आणि फक्त 13 चेंडूचा वापर केलाय या दोघांनी. ऑन साइडला व्हाट अ शॉट. High back clip, tremendous power, wonderful timing, amazing shot that was over the top of the mid wicket. That's a 6. Good finish. जेव्हा जय पाटील मैदानात आला तेव्हा कल्पेश खेळत होता फक्त 1 धावसंख्येवरती. जसा जयनी सुरुवात केली चौकार मारायला कल्पेश देखील रिदम मध्ये आलाय. यालाच म्हणतात कलिंगड तो देखे टरबुजेने बी रंग बदला मैदानावरती. त्याने देखील रंग बदलवला. जय पाटील खेळतोय 10 वरती. जयला ओव्हरटेक केलाय. आता मात्र कल्पेशनं कुठल्या 24 धावा. जयनं कुठल्या 10 धावा. एकूण धावा 39. 3 बाद. अनबिलेबल क्रिकेट मैदानावरती पाहतोय आपण. विश्वास बसत नाही या क्रिकेटवरती. 3 गडी बाद 3 धावा फक्त. आता 39 धावा 3 बाद 3 षटकांची सांगता. अनबिलेबल क्रिकेट मैदानावरती एक फलंदाज किती सामन्यामध्ये कमबॅक करू शकतोय याचं उत्तर दाखवलं मैदानावरती. शेवटचा सामना बघू शकाल. जय दुर्गामाता काटी वर्सेस शिवाजीदादा शेलार खांबालपाडा. यामध्ये पहिल्या फेरीतला सामना बॅलन्स आहे. तो यानंतर सामना खेळवण्यात येईल. 39 धावा 3 बाद. मजा आली सामन्यामध्ये. काय फटकेबाजी झाली. दुसऱ्या सत्रामध्ये आता मजा येणार. 39 धावा 3 बाद. शेवटचं षटक. पहिल्या षटकामध्ये 7 धावा 3 गडी बाद. दुसऱ्या षटकामध्ये कुणालच्या 13 धावा आल्या. गिरीशच्या षटकामध्ये तब्बल 19 धावा आल्यात. मागडे षटक ठरलं. 39 धावा 3 बाद. शेवटचं षटक गोलंदाज सज्ज होतोय. उदय पाटील येत असताना बघायचंय उदय त्याचा उदय करणार का. 3:50 मिनिटं. 10 मिनिटांना रम्य सायंकाळ होणार. प्रेक्षकांना अंगाला स्पर्श करणारा गारगार वारा. प्रेक्षकांचे प्रचंड मांदे आले. ब्युटिफुल विकेट आणि फंटास्टिक ॲटमॉस्फिअर फॉर द क्रिकेट. व्हेरी गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू प्रेझेंट हिअर. वेलकम वन्स अगेन. वेलकम बॅक. 39 धावा 3 बाद. शेवटच्या मैदानावरती जय खेळते 10 वरती सेकंडला असताना ऑन साइडला मात्र फटका फसलाय. क्षेत्रक्षक त्याच्या खाली येतोय. गुड कॅच. उदय पाटीलने स्वतः फॉलो थ्रू मध्ये हा झेल टिपलाय. जवळजवळ त्यानं 18 ते 19 फॉलांचं अंतर पार केलं आणि फलंदाज बाद. ब्रेक थ्रू विकेट. 39 वरती 4 बाद. 5 चेंडूचा खेळ अजूनही पर्याप्त आहे. डीजे
जयने जरी 10 धावा कुठल्या ना तरी कल्पेश भानेला चार्ज केले त्याने मैदानावरती. 126 धावा कुठल्यात कल्पेश भानेने, जयने त्याला साथ दिली. जयने 10 धावा कुठल्यात मात्र कल्पेशने काय फलंदाजी केली. नवीन फलंदाज इन ॲट नंबर 6 वरती नितेश पाटील येत असताना 39 धावा 4 बाद. एक नितेश पाटील निलजे संघाचा ज्यानं आताच बाईक जिंकली सरपंच बुरदुलच्या स्पर्धेमध्ये. एक नितेश आपण पाहतोय नितेश पाटील या संघाच्या माध्यमातून. 39 धावा 4 बाद. 5 चेंडूचं केलं कमबॅक आहे उदय पाटीलचं चांगलं कमबॅक. कारण मागच्या 7 चेंडूत 19 धावा आल्या होत्या. फुल टॉस ऑन साईडला केल्याचा प्रयत्न. एकच धाव मिळणार. कनेक्टिंग वेळ नाहीये. चेंडू शॉर्ट लेग मध्ये एकच धाव मिळणार. एका धावाने फारसा फरक पडणार नाही. 40 धावा 4 बाद. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 4 षटकाचा सामना आपण पाहतोय. चांगली स्पर्धा. कौतुक करेन मी आकाश आणि आकाशच्या संपूर्ण संघाचं ज्यांच्या माध्यमातून खूप सुंदर आयोजन आपण पाहतोय. 48 संघाला 6 दिवसाचा क्रिकेटचा महासंग्राम. सुंदर ट्रॉफीज आपल्याला भुरल घालणारी स्पर्धा. 7,500 फक्त प्रवेश फी आणि 1 लाख तब्बल पारितोषिक. व्हॉट अ कॉन्सेप्ट, ब्युटिफुल कॉन्सेप्ट. गोलंदाजी आपण पाहतोय उदय पाटील पुणे आता कमबॅक करतोय. राऊंड विकेट ऑन साइडला केसला फटका. मिड विकेटच्या डोक्यावरनं आउट ऑफ दी पार. टेरिपिक स्ट्रोक. दॅट्स अ 6. की एवढ्या धावा होतील माहिती होती. 46 ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ दी 4 विकेट्स. असं वाटलं की 20-25 धावा होतील. पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा. 3-3 स्थिती होती. आता मजबूत स्थिती मैदानावरती. ठोस सुरुवात झाली नाही मात्र कमबॅक चांगलं केलं. कल्पेशचं मी कौतुक करेन आणि कल्पेश भानेने जी केलेली फलंदाजी त्यानं 11 चेंडूचा सामना केलाय. तब्बल 33 धावा कुठल्यात. 300चा बॅटिंग स्ट्राईक रेट. व्हॉट अ फॅन्टास्टिक बॅटिंग. अनबिलिबल क्रिकेट. अनस्टॉपेबल फलंदाजी. नॉनस्टॉप फटकेबाजी आणि काय खेळलाय मैदानावरती. अप्रतिम फटकेबाजी. मागच्या सामन्यामध्ये जय पाटीलनं 38 धावा कुठल्या आणि या सामन्यात कल्पेश भानेनं 33 धावा कुठल्यात. गोलंदाज उदय सच्च होतोय. राऊंड विकेट नेत असताना ऑन साइडला ग्लान्स केलाय पंचांच्या. एक्झॅक्टला मागे मागे चेंडू जातोय निघून तो फान लेग रिजन लॉंग लेग रिजन मध्ये 2 धाब्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये मात्र यश. आणि अशा रीतीने धावसंख्या धाव फलकावरती झाली ती 49 धावा. अनबिलिबल क्रिकेट. माझा विश्वासच बसत नाही या क्रिकेटवरती. पहिल्या षटकामध्ये 7 धावा. दुसऱ्या षटकामध्ये 13 धावा. 2 षटकामध्ये 20 धावा. तिसऱ्या षटकामध्ये 19 धावा आणि आता देखील धावा आणि फक्त धावा मैदानावरती. अनबिलिबल क्रिकेट मैदानावरती. 49 लॉस ऑफ दी 4 विकेट्स. फायनल डिलिव्हरी ऑफ द फर्स्ट इनिंग. 50 होणार का की 50चं टार्गेट राहणार. बघायचं स्टार्ट केला फलंदाज नितेश पाटील. खेचला फटका ऑन द राईज. एक्झॅक्टली स्क्रीन समोर गॅप मध्ये आणि 1 बॉल सीमा पार चौकार. 50 धावांचा पल्ला पार केलाय. 53 धावा कुठल्यात आणि 54चं लक्ष. तेच लक्ष मात्र मगाशी 5 षटकांचा सामना. मगाशी खाडी संघ. मगाशी सकाळचं वातावरण. आता वसार संघ. सायंकाळचं वातावरण आणि सामना 4 षटकांचा. बघायचा सामना कोण जिंकणार याचं उत्तर देतील आमच्या दुसऱ्या सत्रामध्ये नितीन कालन. आमचे लोकप्रिय या परिसरातील समालोचक आणि आमचे लाडके मित्र या नितीन तुम्हाला आमंत्रित करतोय. मजा येईल सामन्यामध्ये. थँक्यू सो मच.
तुम्ही पाहिलं 7 धावा 3 विकेट, कुणालचं 1 षटक 13 धावा, एकही विकेट त्याला मिळाली नाहीये. गिरीचं 1 षटक 19 रन्स आणि उदयचं 1 षटक 1 विकेट 14 धावा. पहिल्या मॅचमध्ये आपण 53 धावा पहिल्याही मॅचमध्ये केल्या होत्या जयनमान प्रिशा 11 अडिवली संघाने आणि याही मॅचमध्ये 53 केल्यात. मात्र ते 4 ओव्हरमध्ये बघा 3 विकेट लवकर गेले होते. करण अपयशी ठरला, विजय पवार अपयशी ठरला. मात्र कल्पेश भाणे अक्षरशः बरसला या मॅचमध्ये आणि खूप धावा त्यांनी या मॅचमध्ये बनवलेत. आमच्या आडुलीचे अरुण पाटील साहेब आपण सामना पाहत असेल तर आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. जय पाटील यांचे पिताश्री आडुली प्रीमियर लीगमध्ये त्यांची उपस्थिती तुम्ही पाहिली होती. 4 षटकांच्या मॅचमध्ये आपल्याला 53 धावा पाहायला मिळाल्या. 54चा पाठलाग करायचा आहे. प्रभाकर भाणे येतात पहिल्या षटक घेऊन. सलामी जोडी आपण पाहतोय नितीन म्हात्रेला तुम्ही पाहतायत आणि आकाश म्हात्रे. नितीन म्हात्रे आणि आकाश म्हात्रे ही जोडी तुम्ही पाहतायत. सलामीला येत असताना 54 धावांचा पाठलाग करायचा आहे. तो गावदेवी वसार संघाला आपण पाहतोय. नितीन म्हात्रे स्ट्राईक एंडला 54 धावांचा पाठलाग करायचा आहे. यानंतर खंबालपाड आणि काटेईमध्ये तुम्हाला मॅच पाहायला मिळणार आहे. सामन्याला सुरुवात होते. पॉवर प्लेचं षटक घेऊन दुसऱ्या इनिंगमध्ये आपण पाहतोय गोलंदाज प्रभाकर भाणेला तुम्ही पाहतायत. प्रभाकर भाणे यांनी जर हॅट्रिक घेतली तर नक्कीच 1,500 रुपये कॅश प्राइज आहे बापू भाणे यांच्याकडं. पहिलाच बॉल लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक नितेश पाटील कोणती चूक करत नाही. त्याला माहिती आहे प्रभाकरला नितीन म्हात्रेची विकेट किती महत्वाची या मॅच मध्ये आणि तो शून्यावरती बाद झालाय. आणि मनोज भाणे यांच्याकडनं विकेट हॅट्रिकसाठी 1,000 रुपये प्रभाकरला. आणि पहिल्याच बॉलवरती त्यांनी विकेट घेतली. आणि विकेट कोणाची घेतली तर नितीन म्हात्रे ज्याने पहिल्या मॅचमध्ये 40 धावा केल्या होत्या. त्यामुळे प्रभाकरने त्यानंतर आनंद साजरा केला की त्यालाही माहिती आहे विकेट किती महत्त्वाची आहे. आणि आता बॅटिंग करण्यासाठी आलेत साजन आले तिसऱ्या क्रमांकावरती. शून्यावरती पहिला धक्का लागलाय. फर्स्ट इनिंगमध्ये आपण पाहिलं कल्पेशची मॅरेथॉन इनिंग तुम्हाला पाहायला मिळाली. संदीप भाणे आले असेल तर आपण या. आमचे एसपी पॅनलचे चांगले पंच सुद्धा आहेत. स्वीप करण्याचा प्रयत्न होता. अपील स्ट्रॉंग आहे. म्हणजे भरपूर बाहेर ऑप्शनच्या. विजय पवारला माहिती आहे त्यामुळे विजय पवारने बघा कोणत्याही प्रकारची अपील केली नाहीये. एक जबरदस्त खेळाडू आहे. नेहमी आम्ही या खेळाडूचं कौतुक करत असतं. उडुपी प्रीमियर लीग स्पर्धा सुद्धा विदेशात जाऊन गाजवली होती विजय पवारने. सध्या यावर्षी या सीझनमध्ये विजय थोडासा फॉर्मसाठी संघर्ष करतोय. मात्र विजय पवार असा खेळाडू आहे मित्रांनो तो कधी फॉर्ममध्ये येऊ शकतो. प्रभाकर राईट मोर द विकेट. फटका चांगला आहे आणि चेंडूला पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. चार बरोबर वाजले. आपण बघतोय उद्या स्पर्धेचा दुसरा दिवस. उद्या यायला विसरू नका. विकेट त्यानंतर षटकार पायचीचं अपील सर्व काही गोष्टी तुम्हाला पाहायला मिळाल्यात या ओव्हरमध्ये आतापर्यंत. शत्रुघ्न फुलोरे यांच्याकडनं साजनसाठी एक पारितोषिक आहे. सलग 3 षटकार 2,000 रुपये. उद्याच्या मॅचेस पहिलीच मॅच उद्या अंतरली विरुद्ध भाल. काटाई संघ आपण लवकरात लवकर या टॉससाठी
इथे चेंडू वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जाईल. षटकारानंतर आलेला चौकार तुम्हाला पाहायला मिळतोय. काटई संघ सुद्धा इथे दाखल झालाय. लगेच या ओव्हर नंतर आपण टॉस सुद्धा करणार आहोत. काटई विरुद्ध खंबालपाडा. ती मॅच 5 ओव्हरची असेल. रोहित पाटील येत आहेत. यातून विजेता जो खंबालपाडा आणि काटेमध्ये जो संघ विजेता होईल तो 2 तारखेला कोळेगाव संघावर खेळेल. तो टायमिंग आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. त्याच टायमावर यायला लागेल. या ओव्हर नंतर आम्ही टॉस करणार आहोत. उद्या अंतरली आणि भाल पहिली मॅच आहे. दुसरी मॅच हेडूटने विरुद्ध योगेश निजे संघ योगेशचा आहे. त्यानंतर सोनारपाडा योगेशचा संघ आहे. टायमिंग झालंय का? क्षेत्ररक्षक डीप मधनं वेगाने आले जय पाटील. मात्र त्यांना बीट करून चेंडू वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार. तिसऱ्या मॅच मध्ये सोनारपाडा योगेश विरुद्ध घारिवली. चौथ्या मॅच मध्ये बेतवडे विरुद्ध संदप. 5व्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर दातिवली बी विरुद्ध मोठागाव आणि 6व्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर हेडूटने बी विरुद्ध वडवली क अशा मॅचेस उद्या होतील. त्यामुळे उद्या अंतरलेली भाल संघ आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. उद्या 9 वाजता काही करून मॅच सुरू होईल. प्रभाकर राईट हँड राऊंड द विकेट. हाई फटका चांगला आहे. टायमिंग अप्रतिम आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. चांगली फटकेबाजी तुम्हाला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. विकेटही गेली, डॉटही आला आणि 20 धाबाही पाहायला मिळाल्यात. 2 षटकार 2 चौकार 20 धाबा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 54 धाबांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकात 20 धाबा आणि 18 बॉलमध्ये 34 अजूनही करायचे आहेत. मॅच ऑन. दुसऱ्या बाजूला काटई. चला दोन्ही कॅप्टन या. आकाश भोर यांच्या शुभस्य टॉस होईल. फक्त निर्णय आम्हाला कळवायचा आहे टॉस झाल्यानंतर. लक्षात घ्या खंबालपाडा आणि काटई तुमच्यात जो संघ जिंकेल तो कोळेगाव संघाबरोबर 2 तारखेला मॅच खेळेल. हे लक्षात असू द्या. टॉस काटईने जिंकलाय. रोहित गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला काटईने. आता RR ट्रॉफी मध्ये संघ खेळला. थोडीशी धावपळ होते खेळाडूंची. एकाच दिवशी 2 ठिकाणी मॅचेस जर आल्या तर खेळाडूंची भरपूर धावपळ होते. 18 बॉल 34 या मॅच मध्ये करायचे. भूषण आलेत गोलंदाजी करण्यासाठी. बघा विकेटही गेली. नितीन मात्रेची विकेट भरपूर महत्वाची होती. पण त्यानंतर 20 धावाही आल्यात. साजनने चांगली बॅटिंग केली. आता स्ट्राईक एंडला आकाश. इथे मात्र चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाही. मात्र गलीमधला चेंडू ट्रॅव्हल होतोय. आउटफील्ड फास्ट आहे आणि आता चेंडू थांबणार नाही. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार. चोवीस धावा दाखल करून तुम्हाला पाहिजे. हा ऍक्शन रिप्ले बघा आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. थर्डमॅन आणि गलीमध्ये एक क्षेत्रशोध त्यांना भेट करून बघा. कल्पेश सुद्धा वेगाने आले होते. त्यानंतर प्रभाकर वेगाने धावतायत. 24 धावा झाल्यात. 17 बॉलमध्ये 30 करायचे आहेत. वसार संघ आहे. पलटवार ते कधीही करू शकतात या मॅच मध्ये. भरपूर मोठं गाव आहे. भरपूर खेळाडू या गावामध्ये. चांगला आहे. टायमिंग झालंय का? क्षेत्ररक्षक वेगाने आले. कार्बन कमाल कॅच तिथे पकडले. विजय पवार जबरदस्त झेल टिपलाय बघा. जिथे जाऊ तिथे विजय पवार. पहिल्याही मॅच मध्ये 3 झेल त्याने पकडले ते आणि याही मॅच मध्ये एक अप्रतिम झेल टिपलाय. आकाशला माघारी परतावं लागेल. 24 वरती दुसरा धक्का वसार टीमला. कठीण काहीच नाहीये. जिथे जाऊ तिथे विजय पवार.
24 धावा धापल कधी आपण पाहतोय. 17 आपण पाहिलं तर 16 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 16 चेंडूमध्ये 30 करायचे आहेत अजून या मॅच मध्ये. बघा सूरज दुधकर आज त्याचा वाढदिवस आहे. बघा वाढदिवसाच्या दिवशी निमित्ताने वाढदिवसाच्या दिवशी तो मॅच जिंकून देईल का गावदेवी मेहर 11 वसारला. मॅच फारशी माग नाहीये मात्र या मॅच मध्ये विजय पवारचं एक षटक अजूनही बॅलन्स आहे. 16 बॉल 30. मात्र भूषणलाही विसरून तुम्हाला चालणार नाहीये. नवीन सारखा गोलंदाज या टीम मध्ये. एक चांगला गोलंदाज आहे नवीन. आडिवली प्रीमियर लीग मध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती. चांगला चेंडू होता. स्वतः भूषण फॉलो थ्रू मध्ये आले. बघा हा प्रयत्न तुमचा पाहिजे कारण की भूषणला माहिती आहे बॅकअप आहे. कदाचित सूरजची विकेट रनआउटची मिळाली तर अजून फायदा होईल जयनुमान प्रिशा 11 आडिवली संघाला. 33 धावा अजूनही करायची त्या मॅच मध्ये. आपण पाहिलं 29 धावांची अजूनही गरज आहे. 15 बॉलचा खेळ शिल्लक आहे. ऑन द पेपर थोडेशा माग वाटतायत. 14 धावा जास्त वाटतायत चेंडू पासून. मग ते कधी होतील धावांचा ग्राफ कधीही वाढतो. आणि साजन खास करून ज्याने 5 बॉलमध्ये 20 बनवले त्या मॅच मध्ये तो साजन मैदानाच्या आतमध्ये. साजनला एक पारितोषिक सुद्धा सलग 3 षटकांसाठी 2000 रुपये शत्रुघ्न दादा यांच्याकडनं. हा चेंडू तुम्ही पाहतायत. विजय पवार ज्यावेळी त्याच्याकडे चेंडू जातो बरेचसे फलंदाज प्रयत्नही करत नाही की दुसरी धाव घ्यायची की नाही. एक सिंगल मिळाली. 14 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 28 रन्स या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. सूरज दुधकरला माहिती आहे माझं खेळपट्टीवर थांबणं किती गरजेचं आहे. पुढच्या मॅच मध्ये जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटेईने टॉस जिंकलाय. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. 5 षटकांची मॅच असेल. 14 बॉल 28 या मॅच मध्ये करायचे आहेत. एका बाजूला प्रजेश पाटील यांचा संघ तुम्ही पाहतायत जयनुमान प्रिशा 11 आडिवली. आणि दुसऱ्या बाजूला रवी वायले यांचा संघ गावदेवी मेहर 11 वसार. चांगलं बॅटल आहे. 4 षटकांची मॅच आहे. दोन्ही टीमने एक मॅच जिंकली आहे. फुल टॉस बॉल होता. लॉंग ऑफच्या दिशेने खेळत आहेत. क्षेत्ररक्षक डीप मध्ये विजय पवार आहे त्यामुळे दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. जिथे जाऊ तिथे विजय पवार. पूर्ण मैदानाच्या बाजूला जास्तीत जास्त चेंडू विजय पवारकडे जात आहेत. 27 धावा झाल्यात. अर्ध लक्ष पार केलंय गावदेवी वसारने. अजूनही 27 करायचे आहेत. 11 बॉल मध्ये 27 बनवल्यात. 13 बॉल मध्ये 27 अजूनही करायचे आहेत. 13 बॉल 27. भूषण निजेगाव एंडकडनं गोलंदाजी मार्कवर राईट राऊंड द विकेट. स्वीप करण्याचा प्रयत्न हलकसं अपील करण्यात आलं होतं. आउटफील्ड फास्ट आहे. फिल्डिंग चांगली झाली आहे. प्रभाकरचं बॅकअप थोडंसं उशीर आलंय. अजूनही चेंडू प्रभाकरला मिळाला नाहीये. 2 धावा मला वाटतं फलंदाजाच्या खात्यामध्ये ऍड होतील. तुमचं मॅच मध्ये लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे हेच करण बाणे सांगतायत. 2 षटकाचा खेळ संपलाय. 2 षटकात धावा झाल्यात त्या 29. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि आता 25 रन्स या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. 12 चेंडू 25 धावांची गरज. आमचे मित्र अक्षय पाटील सुद्धा येत आहेत. काटेई संघासाठी सातत्याने खूप चांगलं क्रिकेट. राज पाटील सुद्धा आलेत. त्यांचे हार्दिक स्वागत. पुढच्या मॅच मध्ये काटेई संघ तुम्हाला फिल्डिंग करताना दिसेल. मत्तूर बैलाचे कट्टर समर्थक राज पाटील काटेई. 12 बॉल 25. मॅच ऑन आहे अजूनही. बारा चेंडू 25 धावांची गरज आहे. अनंत पाटील आपण आला असेल तर या काटाईचे आपलं हार्दिक स्वागत. बारा चेंडू 25 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. मॅच ऑन. विजय पवार आलेत. विजय पवारचं षटक या मॅच मध्ये भरपूर महत्वाचं. खाडी संघ पराभूत झालं त्याचं एकमेव कारण विजय पवारची 2 षटकं पहिल्या मॅच मध्ये. 2 रनआउट 3 झेल त्याने पकडले. काही विकेट त्याने घेतले. सूरज दुधकर आणि विजय पवार मध्ये एक चांगलं बॅटर रंगेल. 2 बेस्ट बॅट्समन. एका बाजूला विजय दुसऱ्या बाजूला आपण सूरज. बेस्ट वर्सेस बेस्ट. आणि पहिलाच बॉल सीमारेषेच्या बाहेर लॉंग ऑनच्या वरून 6 धावांसाठी षटकार. त्यामुळे समीकरण बदलले बघा. 11 बॉल 19. दुसऱ्या बॉल वरती झेल ड्रॉप केलाय. आता काय घडलंय. सूरज दुधकरचा झेल तुम्ही सोडलाय. कॅचेस विन द मॅचेस. सोपा झेल होता. करण थोडेसे नाराज आहेत. त्यांना माहिती आहे विजय पवार आहेत
ते कधी नाराज होत नाही. 10 बॉल 19 कधी कमबॅक करतील. फुल टॉस बॉल होता, त्याला पाठवून दिलाय कव्हरच्या दिशेने. इथे डायरेक्ट हिट नाहीये. आज करण भानेचा दिवस नाही असंच वाटतं या मॅच मध्ये, कारण की एक झेल त्याने सोडला सूरजचा. त्यानंतर सूरजच्या रनआउट साठी सुद्धा थोडक्यात बचावलेत. 2 धावा मिळालेत. असताना बऱ्याच वेळा जर तुमचा दिवस खराब असेल तर या गोष्टी घडत बघा. हा ऍक्शन रिप्ले जवळजवळ करणने चेंडू जाऊन लावला असता तरी आउट झाले असते. मग अशा गोष्टी त्यावेळी लक्षात येत नाहीयेत. त्यामुळे डायरेक्ट हिट करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. 2 धावा इथे मिळालेत. 17 धावा अजूनही करायचे या मॅच मध्ये. चांगली गोलंदाजी. विजय पवार आहेत बघा ना, 2 संधी सूरजला मिळालेत, मात्र विजय पवार नाराज दिसले नाही. हेच तर खासियत आहे या खेळाडूची. योगेश भाने सुद्धा त्याच खेळासाठी जाणले जातात. जरी चुकी झाली असेल ते विसरून तुम्हाला चांगलं करायचं हे नेहमी ते सांगत असतात. 8 बॉल 17 करायचे त्या मॅच मध्ये. 16 चालतील विकेटच्या आधारावरती. चांगला चेंडू होता, सन्मान दिलाय बघा. ही खासियत आहे विजय पवारची. एक झेल सुटला, एक रनआउट सुटलाय, मात्र दबाव त्यांनी पुन्हा सूरज दुधकर वरती टाकलाय. 3 बॉल सूरजला डॉट टाकलेत. 7 बॉल मध्ये आता 17 करायचे आहेत. 16 चालतील वसारला विकेटच्या आधारावरती. काय मॅच रंगली आहे मैदानाच्या आतमध्ये. विजय हा चेंडू पाहावं लागेल. लेग स्टंपच्या बाहेर आहे. पंच वाईट खून करतायत. 7 चेंडू मध्ये 16 करायचे आहेत. पहिल्या इनिंग मध्ये आडिवलीच्या 4 विकेट गेलेत, वसारच्या 2 विकेट गेलेत. त्यामुळे 7 मध्ये 16 करायचे आहेत लिगली, मात्र 15 चालतील विकेट आणि टॉसच्या आधारावरती. ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या नियमानुसार स्पर्धा आहे, त्यामुळे चेसिंग नाहीये. फटका चांगला आहे, चेंडूला पाठवून दिलंय लॉंग ऑनच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सूरज दुधकरची ताकद तुम्हाला पाहायला मिळाली. सिक्सर. केली बघा फलंदाज सूरज दुधकर. आज त्याचा वाढदिवस सुद्धा आहे आणि काय षटकार आलाय बघा. हा ऍक्शन रिप्ले. शेवटचा बॉल होता विजय पवारचा. वेगवान चेंडू होता आणि वेगवान उत्तर दिलंय सूरज दुधकरने बघा. 6 चेंडू मध्ये आता 10 करायचे आहेत. 9 चालतायत. सूरज आणि साजनच्या माहितीसाठी बघा, तुमचे विकेट 2 गेलेत, अडिलीचे 4 गेलेत. टॉस का बॉस सुद्धा वसार संघ आहे. तुम्ही ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या नियमानुसार ज्यावेळी स्पर्धा खेळ त्यावेळी तुम्हाला हा फायदा आहे. इतर ठिकाणी तुम्ही भिवंडीमध्ये जाल, रायगडमध्ये जाल, कंपल्सरी चेसिंग, आणि काही ठिकाणी अजूनही काही ठिकाणी असेल तिथे हवा कंपल्सरी चेसिंग असं. मग त्यामुळे काय होतं तर सेकंड बॅटिंग करणाऱ्या टीमचा बऱ्याच वेळा नुकसान होतं. मध्ये इथे तसं नाहीये. मचिंद्र सर, मॅच टाय झाली ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या नियमानुसार. सर्वप्रथम विकेट आणि त्यानंतर टॉसचा विचार केला. तो नवीन भाने आलेत गोलंदाजी करण्यासाठी. निर्णायक षटकामध्ये पहिल्या मॅचमध्ये खार्डीच्या विरुद्ध 1 धावेचं षटक फेकलं होतं याच नवीन या गोलंदाजाने. तो आता 10 धावांचं संरक्षण करेल का. 9 चालतायत विकेटच्या आधारावरती. साजनलाही माहिती आहे 9 जरी केले आपण विकेट आपल्या कमी आहेत. 7 चेंडूचा खेळ केला. 23 वरती साजन बॅटिंग करतात या मॅच मध्ये. दुसऱ्या बाजूला सूरज दुधकरला आपण पाहतोय 8 चेंडूचा खेळ केला. 16 वरती सूरज बॅटिंग करतायत. फक्त मगाशी सूचना केल्या खंबालपाडा आणि काटेचा त्या मॅचचा विजेता संघ 2 तारखेला कोळेगाव संघाबरोबर खेळ हे लक्षात असू द्या. कारण पुढच्या मॅच मध्ये खंबालपाड्याची बॅटिंग आहे, कारण काटई जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटईने टॉस जिंकलाय, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. इथे फटका चांगला आहे. फाईन लेगला बीट करून चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. नवीनच्या पहिल्याच बॉलवरती आलाय चौकार. आणि फाईन लेग असे क्षेत्र आहेत ना मचिंद्र सर, तिथून चेंडू एकदा निघाला तर तो पुन्हा थांबत नाही. आउटफील्ड फास्ट आहे. हा ऍक्शन रिप्ले बघा आपल्या टीव्ही मध्ये. ऑफ स्टंपच्या बाहेर थोडेसे शफल झाले होते. साजन चांगली बॅटिंग करतात. प्रभाकरकडे संधी नव्हती असंच म्हणावं लागेल, कारण चेंडू वेगाने आला. स्लो रन चेंडू असता, स्लो चेंडू असता, चेंडूची गती जरी कमी असली असती तर कदाचित चेंडू हा अडला असता. 5 बॉल 6 करायचे आहेत. सूरज आणि साजनच्या माहितीसाठी विकेट न गमावता 5 मध्ये 5 चालतील. मात्र लिगली 6 धावांची गरज आहे. या सूचना आम्ही सातत्याने देतो. हर्षल भोईर सुद्धा आले, त्यांचे हार्दिक स्वागत. आढळचे इथेही फटका चांगला आहे. कव्हरच्या दिशेने आपण पाहतोय क्षेत्रक्षेत्र डीप मध्ये एकदा पुन्हा आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. रनआउटची संधी आहे नवीनकडे. नाही, थ्रो फेकी थोडीशी उशीर आली. 4 चेंडू मध्ये 4 धावा करायच्या आहेत.
4 चेंडू 4 धावा 3 चालतायत विकेटच्या आधारावरती. फटका चांगला आहे बॅकवर्ड पॉइंटला. मॅच फिनिश होईल का? विजयाचा चौकार आलाय. साजनसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. साजनने पूर्णपणे हा सामना टर्न केलाय आणि गावदेवी मीर 11 वसार संघाने या स्पर्धेमध्ये 2 सामने जिंकलेत. बघा स्क्रीनवर तुम्ही बघू शकाल साजनला, ज्याने 10 चेंडूचा खेळ केला आणि नाबाद 33 धावा बनवल्या. ज्या खेळाडूसाठी पारितोषिक सुद्धा लावण्यात आलं होतं, मात्र जबरदस्त खेळ त्याने केला या मॅच मध्ये. अभिनंदन रवी बायले. स्वतः संघाच्या बाहेर बसले. मच्छिंद्र पाटील सर, हा प्रश्न मला जरूर पडला. पुरस्कर्ते असतात, गावासाठी खेळतात, टीमसाठी खेळतात, स्वतः बाहेर बसले आणि गिरीश मात्रेला इन केलं. खूप मोठेपण आहे रवी बायले यांचा. 3 चेंडू राखून हा सामना आपण पाहतोय जिंकलाय. हार्ड लक म्हणूया आपण आडिवली टीमला. काही चुका झाल्या. सूरज दुधकरचा झेल ड्रॉप झाला, रनआउटची संधी गमावली. त्यानंतर सूरजने एक षटकार सुद्धा ठोकला. चला काटाई संघ लगेच फील्डिंग लावली. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सुद्धा आपण पाहिलं तर साजन ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. जबरदस्त बॅटिंग केली साजनने. 2 सामने जिंकलेत. हडलक आडिवली संघ खूप चांगला खेळ झाला, मात्र काही चुका झाल्यात, त्यामुळे आडिवली संघ या स्पर्धेतून बाहेर जातोय. खाडी संघाला त्यांनी या स्पर्धेतून बाहेर केलं होतं. मात्र बघा साई शेलार येत आहेत, त्यांचंही सहर्ष स्वागत. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे नगरसेवक आणि त्यानंतर ISPL मध्ये सुद्धा तुम्हाला यावर्षी ते खेळताना दिसतील. केतन मात्रे, साई, आपल्या कल्याण डोंबिवलीतले 2 असोसिएशनचे खेळाडू आपल्याला खेळताना दिसतील. त्यांनाही आपण शुभेच्छा देऊया. साजनसाठी एकदा जोरदार टाळ्या पुन्हा झाल्या पाहिजे. साजनने जबरदस्त बॅटिंग केली. मात्र सूरज दुधकूरचंही कौतुक व्हायला हवं. त्याने 3 विकेट सुद्धा या मॅच मध्ये घेतले आणि 16 धावाही केल्या सूरजने. आज त्याचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाचं गिफ्ट त्याने दिलंय आपल्या गावाला, आपल्या टीमला आणि वसार संघाला. अभिनंदन रवी, अभिनंदन मीर सातत्याने संघाला सपोर्ट करत असतात. आणि जय भोईर यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. जय भोईर या. साजन ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. साजन ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. काय बॅटिंग केली साजनने. खरंच असं वाटलंही नाही की नितीन मात्रे शून्यावरती बाद झाल्यानंतर या धावा चेस होतील की नाही हा प्रश्नचिन्ह होता. मात्र मी कौतुक करेल साजनचं. खऱ्या अर्थाने खूप चांगली बॅटिंग केली. चला राज पाटील लगेचच फिल्डिंग लावायची. मथुर बैलाचे कट्टर समर्थक आकाश भोईर आहेत. साजन 2 मिनिटं थांबायचे. बघा साजन बोलत नाहीये, हरकत नाहीये. साजन 2 सामने मात्र जिंकले त्या स्पर्धेमध्ये. ते गावदेवी मीर 11 वसारने मात्र पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आता इथे काही क्षणातच सुरू होते, जिथे टॉस जिंकलाय जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटईने आणि त्यांनी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे SSCC स्वर्गीय शिवाजीदादा शेलार क्रिकेट संघ खांबापाडा संघाला बॅटिंग करावी लागेल. जशी मॅच सुरू होईल पहिल्या सत्रामध्ये समीर